नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 23 सप्टेंबर 2024। तर आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे काल पाऊस पडला शेतकरी मित्रांनो। त्यामध्ये काल आपले शेतकरी बंधूंना पाऊस कपाशीसाठी अत्यंत आवश्यक होता, पण सोयाबीन शेतकऱ्यांना, सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यांना नको होता। पण तो शेवटी निसर्ग असतो, आपल्या हातामध्ये काही नसतं। पण तो आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस कालपासून चांगल्या प्रकारे म्हणजेच बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर सुरू झालेला आहे। असाच पाऊस 26 तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा राहणार शेतकरी मित्रांनो। पण आज थोड्याफार आज मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे। तसेच परवा दिवशी म्हणजेच आज 23 उद्या 24 तारीख आहे। 24 आणि 25, 26 तीन दिवस म्हणजे पुढील 3 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस पडणार। त्यामध्ये मराठवाड्यामध्ये उद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, नांदेड आणि परभणी, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पुढच्या 2 दिवस म्हणजेच 24 आणि 25 तारखेला। आणि 25 आणि 26 तारखेला, परत 25 आणि 26 तारखेला सांगतो मी, तर त्यामध्ये बीडचा पश्चिम भाग, तसेच परभणीचा पश्चिम भाग, जालना तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 25, 26 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार। नगर, नाशिकचा काय भाग घेईल तो नाशिकचा दक्षिण भाग, तसेच मुंबई, कोकण, ठाणे या भागामध्ये सुद्धा 25, 26 तारखेला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार। तसेच आपण जर पाहिलं तर हा ट्रफ रेखा मराठवाड्याच्या मध्यमधून जात असल्यामुळे हे मराठवाड्यामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 25, 26 तारखेला पावसामध्ये वाढ झालेली दिसून येईल। तिथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार। कोकणामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार तर अति जोरदार स्वरूपाचा सुद्धा कोकणामध्ये पाऊस पडणार। त्यामध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये 26 तारखेला। आणि आपल्या शेतकरी बंधूंची कमेंट आहे त्यामध्ये यवत, वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्यापासून पाऊसमध्ये वाढ झालेली दिसून येईल। आजपासून सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार शेतकरी मित्रांनो। वर्धा, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाशिम, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार। पण एकंदर जर आपण पाहिलं तर उत्तरेकडचे जिल्हे आहेत, मध्य प्रदेश बॉर्डर लागत जिल्हे, त्यामध्ये 25, 26, 27 तारखेला चांगल्या प्रकारे वातावरण तयार होईल तिथे पावसाचे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा। पण क्षेत्र जे आहे पावसाचं शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये क्षेत्रामध्ये एकाच वेळेस एका जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही। मग त्यामध्ये पाऊस हा 4-5 गावं घेईल किंवा 4-5 गावाचे हे संपल्याच्या नंतर तो म्हणजे हा पाऊस परतीच असल्यामुळे एकाच वेळेस एका जिल्ह्याचं इतकं सुद्धा क्षेत्र नसणार याच्यामध्ये। पण त्याच कालावधी म्हणजेच 5-6 तासाच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार। म्हणजेच 5-6 एका तालुक्यामध्ये जर पाऊस जर संपला की लगेच दुसऱ्या तालुक्यामध्ये असा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। म्हणजे एकंदर पाहिलं आपण तर राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे हा शेतकरी मित्रांनो। पण त्यामध्ये कमी जास्त स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार। आणि मराठवाड्यामध्ये मात्र मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम तर जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। कोणाला दुखवणं हे बरोबर नाहीये, त्यांनी तशा प्रकारे केली तर मी सांगतो आजूपर्यंत तुम्हाला तुम्ही कधी माळ सुद्धा दाखवलेली नाही। आणि माझ्या गळ्यामध्ये हे माळकरी माणूस आहे। आमच्या घरामध्ये आजपर्यंत म्हणजेच मी आयुष्यामध्ये मांसाहार केलेला नाही, कोणताच अंडी सुद्धा नाही, कसलंच नाही। ते दारून हे तर सोडूनच द्या, सुपारी सुद्धा नाही। आमच्या घरामध्ये सर्व तसे माणसं आहेत। आणि मला तो बेवडा मानला। मग बेवडा मी तसा त्याला गपचीप कसा बसन, त्या कुत्र्याला मला काय म्हणायची कमेंट करायची काय गरज होती। आणि तुला एक चॅलेंज आहे, तू माझ्या गावामध्ये ये, तुला 1000 रुपये बक्षीस देतो। कोणी जर म्हटलं हा व्यक्ती आयुष्यामध्ये त्याच्या कधीतरी दारू घेतलेला, घोट घेतलेला आहे, तर तुझ्या ओपन चॅलेंज, तुझं दंडवत घेऊन तुला हार घालीन तुझ्या गळ्यामध्ये। आणि जर म्हणलं तर, आणि जर नाही म्हणलं तर तुला बुटाने हाणल्याशिवाय सोडणार नाही माझ्या गावामध्ये। तुला खेटराने हाणल्याशिवाय सोडणार नाही म्हणलं, तू माझ्या गावामध्ये आणि बघ विचारून। कोणी जर एखादं जर म्हणलं तर पुराव्यासह दाखव। ह्याच्यापेक्षा तुला पुरावा कोणी देऊ शकत नाही। अशा कुच्चळ कमेंट करायचे ना अजिबात, कुत्र्या हलक्याटा।
कारण मी शेतकरी माणूस आहे आणि मी तुम्हाला सतत सांगत असतो, मी शेतकरी, ही जी स्थिती आहे ती सांगायची असते प्रत्येक व्यक्तीने, आणि म्हणजे जी आहे स्थिती सांगायची असते. आणि कोण त्या स्थितीमध्ये अंदाज कसा देतो मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये त्याला कालचा सुद्धा पाऊस पडलेला माहीत नसेल शेतकरी मित्रांनो, म्हणजे काल किती पाऊस पडला ह्याला माहीत नसेल, त्याला शेतीचा विषय काही घेणं देणं नसेल. पण असे मोकार कमेंट करणारे काही जण आहेत, त्याच्यामध्ये 10-5 मधून एखादे आहेत, पण एखादे असे जास्त कुत्रीत असे हलकट. पुन्हा जर अशी कमेंट करशील तर याद राख, पुन्हा सर्वात जास्त तर हेडलाईन सुद्धा देईन तुझी अशी कमेंट. आणि कमेंट तुम्ही करा, कमेंटला मी म्हणत नाही, कमेंट करा, तुम्ही पावसाविषयी विचारा, त्यामध्ये कमेंट विषय म्हणजे हवामानाविषयी तुम्ही कमेंट करा ना. तुम्ही आमच्या इथं पाऊस पडला नाही, कधी येईन सर, किंवा अशा प्रकारचे कमेंट असतात. किंवा कसल्याकडं जे त्या विशेष कमेंटमध्ये नाही तो कमेंट कशाला करायची ती विनाकारण, ते कमेंट अजिबात असलीच चालणार नाही. आपले शेतकरी बरेच शेतकरी बंधूंनो आपले चांगले सुद्धा कमेंट करतात, त्या कमेंटला सुद्धा मी उत्तर देत असतो वेळेत वेळ काढून. कधी पाऊस पडणार, आमच्याकडे पाऊस नाही, अशा पद्धतीचा कमेंट असतात, त्यांना सुद्धा उत्तर दिली जातात माझ्याकडून, आणि तुम्ही ते पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, हा पाऊस परतीचा पाऊस आहे, पण हा पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्या नुकसान होत आहे. पण आणि त्यामध्ये सोयाबीन काढणे आलेले, तर आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे असं आहे की काही पाऊस लांबणार, अशा चर्चा सुरू येतात, काही पाऊस लांबणार. पण पाऊस हा वेळेतच जाणार आहे तो, आणि तो पाऊस 6 ऑक्टोबर रोजी बऱ्याच म्हणजे आपल्या 10-12 जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे झालेले दिसून येईल आपल्याला. त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहील 6 ऑक्टोबर पासून पुढे. तसेच जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा, तसेच परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 6 ऑक्टोबर पासून पुढे वातावरण कोरडे राहील. व तसेच हे वातावरण कोरडे होत म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये वातावरण कोरडे होण्याकरता 7 ते 8 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण मराठवाड्यामध्ये वातावरण कोरडे होईल. 6 पासून मात्र या जिल्ह्यामध्ये दक्षिणचे जिल्हे आहेत मराठवाड्याचे, त्या जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे होईल. आणि विदर्भामध्ये सुद्धा 6 पासूनच वातावरण कोरडे होईल. त्यामध्ये अमरावती विभाग आणि नाशिक विभागामध्ये, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण 6ला कोरडे राहील. तर तसेच 8, 9, 10ला या तारखेला नागपूर विभागामधले जिल्हे आहेत, त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडे होईल. व उर्वरित म्हणजे 9 पासून पुढे जे दिनांक 9 तारखेपासून नगर, मुंबई, कोकण, तसेच पुणे विभागामध्ये सुद्धा 9 तारखेपासून पुढे वातावरण कोरडे व्हायला सुरुवात होईल. काही भागामध्ये म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दिसेल. 12-13 म्हणजे 15 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस जाईल शेतकरी मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी कुठली चिंता करण्याची, काही घाबरण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. तर हा झाला आपला अंदाज.